सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण या ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला मी अस्तर कटिंग करणार आहे, तर याच्यावरती आपल्याला सर्व मापं घ्यायची आहेत। तर संपूर्ण इथं पाठीमागलचा भाग मी कट करून त्याची डिझाइन खूप सुंदर बनवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे, जे माप घ्यायचे आहेत ते आपल्याला जॉइंट भागाकडून घ्यायची आहेत। तर या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच प्लस त्यामध्ये मी 1 इंच वाढवून घेतलं म्हणजे 15 इंच। त्यानंतर आता आपण रुंदी पाहूया। तर हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 36 साईजचं आहे। 36चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजे 9 इंच आणि प्लस त्याच्या पुढे शिलाई मार्जिन आपल्याला 2 इंच घ्यायचं असतं। एकूण रुंदी येते मग 11 इंच। त्यानंतर आता आपण इथं वरी शोल्डर घेऊयात। तर हे जे ब्लाऊज आहे ना ते आपल्याला बोटनेक करायचं आहे, त्यामुळे शोल्डर घेतलं इथं मी 5.75 इंच। त्यानंतर मुंढा घ्यायचा आहे 6 इंच आणि खाली पण 5.75 इंच आलं पाहिजे। जेवढं वर शोल्डर आलं तेवढं खाली आलं पाहिजे। तर आता इथे एक आपण बॉक्स तयार करून घेऊयात, म्हणजे मार्किंग करून घेऊयात। त्यानंतर आपण पाठीमागलच्या मुंढ्याला गोलाकार देऊन घेऊयात 1.5 इंचावरती। कोण्याहून 1.5 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि मुंढ्याला गोलाकार देऊन घ्यायचा या पद्धतीने। त्यानंतर गळ्याची रुंदी घेऊयात 4.25 इंच किंवा 3.5 इंच घेतलं तरी चालतं। बोटनेकचं ब्लाऊज आहे त्यामुळे गळ्याची रुंदी जास्तच येते। त्यानंतर गळ्याची उंची घ्यायची, एकूण गळ्याची उंची घ्यायची 9.5 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच बरोबर 10 इंच आणि खाली पण वर जेवढा आहे गळा 4.25 इंच तेवढाच खाली आलं पाहिजे। गळा आपण मार्किंग करून घेऊयात। त्यानंतर वरच्या साईडचा आपण बोटनेकचा गळा तयार करून घेऊयात। त्याची उंची घेतली मी 3.5 इंच आणि मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण गळ्याला गोलाकार देऊन घेऊयात 1.25 इंचावरती। बोटीचा आकार येतो त्यामुळे याला बोटनेक नाव आहे। छान दिसतो गळा आणि आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत हे गळे। त्यानंतर खालच्या साईडचा आपण गळा तयार करून घेऊयात। खालच्या साईडने आपल्याला खूप सुंदर आकार द्यायचा आहे, तर इथे 1 इंचावरती पॉईंट दिला आणि अशी एक रेष ओढून घेतली। आता इथून आपण खालच्या साईडचा गळा तयार करून घेऊयात। अगोदर मी डॉट डॉट मध्ये मार्किंग करून घेतलं। एकदम कधीही आपल्याला रेष ओढायची नाही, डॉट डॉट मध्ये मार्किंग करायचं आणि त्यानंतरच मग आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित। डॉट डॉट केल्यामुळे गळ्याला आकार छान येतो, आपल्याला समजतं व्यवस्थित। तर पहा या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेतला। तर इथे पाठीमागलचा भाग जो आहे तो आपला कंप्लीट झाला। कट करून घेऊयात, जसं आपण मार्किंग केलंय त्यानुसार कट करून घ्यायचंय। बोटनेकचे ब्लाऊज आहेत ना ते आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि खूप चालत आहेत आणि त्यातल्या त्यात ही डिझाईन जी आहे आणि गळ्याचा आकार जो आहे तो खूप छान दिसतो, सर्वांना आवडेल। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। वरच्या साईडचा गळा कट करायचा, त्यानंतर मग जे 1 इंच आपण ठेवलेलं आहे ते तसंच ठेवायचं आणि तिथून खालच्या साईडने असं कट करून घ्यायचं। पहा या पद्धतीने आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे, इथे पाहू शकता खूप सुंदर दिसतो हा। तर इथे आपली अस्तर कटिंग झालेली आहे। तर आता आपण पीस वरती कट करूयात। तर इथे पीस आहे, तर एका साईडने ना बाहीसाठी डिझाईन आलेली आहे आणि दुसऱ्या साईडने असं छोटीशी नखी आहे, त्या साईडने आपल्याला पाठीमागलचा भाग कट करायचा आहे। पहा बाहीसाठी पण सुंदर डिझाईन आलेली आहे आणि या साईडने मी पाठीमागलचा भाग कट करून घेते। थोडंसं पीस जे आहे ते गोळा झालेला आहे त्यामुळे मी याला प्रेस करून घेतलं। कटिंग करण्या अगोदरच आपल्याला प्रेस करून घ्यायचे गोळा वगैरे झालं असेल तर। आता आहे तसं आपण कट करून घेऊयात। अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवत ब्लाऊज पीसचा आणि कट करून घेऊयात। एकदम कटाकटी आपल्याला कट करायचं नसतं, थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं सर्व साईडने अर्धा इंच। तर इथं कटिंग झालेली आहे। तर आता आपण हा पाठीमागलचा भाग शिवून घेऊयात। तर कसं शिवायचंय ते आता या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। तर या ठिकाणी ब्लाऊज पीसचा भाग मी खालच्या साईडने ठेवलेला आहे व ब्लाऊज पीसचा जो भाग आहे तो वरच्या साईडने सरळच आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवला। बरोबर सेंटरवरती ठेवायचे आणि पिना लावून घेऊयात आता, म्हणजे आपल्याला शिलाई व्यवस्थित देता येते। पिना लावलं की ब्लाऊज पीस आणि अस्तर हे हलत नाहीत। या पद्धतीने पिना लावून घ्यायच्या 2-3 गळ्याच्या साईडने काय आपल्याला लावायचे आहेत ते। या पिना लावल्यामुळे काय होतं, गळा जास्त फाकत नाही आणि जसं आपण कट केलेला आहे, जसं आपल्या गळ्याचा आकार आहे तसा छान येतो। तर आता आपण खालच्या साईडच्या गळ्याला व्यवस्थित शिलाई देऊन घेऊयात। वर नंतर शिलाई द्यायची असते, अगोदर खालच्या साईडच्या गळ्याला शिलाई देऊन घ्यायचं। या पद्धतीने गळा असेल तर, म्हणजे आपण आतमध्ये जे 1 इंच सोडलेलं आहे तर तसा असेल तर या पद्धतीने खालच्या साईडच्या गळ्याला अगोदर शिलाई देऊन घ्यायची आणि ज्या ठिकाणी कोणे आहेत त्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची, टेन्शन उचलायचं आणि हा भाग फिरवून घ्यायचा असतो, म्हणजे कोणे छान येतात।
बस आपल्याला इथंपर्यंत शिलाई द्यायचं आहे, त्यानंतर बाहेर काढायचं आणि दोरा जो आहे तो कट करून घ्यायचा आणि गळ्याच्या आतमधला जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। या पद्धतीने थोडंसं कट मारायचं आणि असं कट करून घ्यायचं। ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट केला की मग काय करायचं, गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे। हे पहा, या पद्धतीने कट दिल्यामुळे व्यवस्थित पलटी होतं आणि फिनिशिंग पण छान येते। आणि कोण्याच्या ठिकाणी तर आपल्याला कट द्यायचेच असतात, त्यामुळे कोणी व्यवस्थित पलटी होतात आणि छान दिसतात, चुन्या पडत नाहीत कोण्याच्या ठिकाणी। तर कट दिले आणि अस्तर जे आहे ते आता आपण या गळ्याच्या आतमधून खालच्या साईडने टाकूयात आणि वरच्या साईडने पहा ब्लाऊज पीसचा सरळ भाग आला। या पद्धतीने आता व्यवस्थित करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला वरच्या साईडने। देऊया तिथून शिलाई। आता इथे शिलाई देताना अस्तरचा जो कपडा आहे अस्तर ते वरच्या साईडने दिसू द्यायचं नाही आपल्याला। तर या पद्धतीने शिलाई देऊन घेतली आणि दोरे वगैरे असतात ते लगेच कट करून घ्यायचे। मग आता आपल्याला हा जो भाग आहे ब्लाऊज पीसचा तो अस्तरच्या साईडने करायचा आहे आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे। अस्तर आणि आता हे ब्लाऊज पीस जोडत असताना त्याच्या आतमध्ये फुगा किंवा चुन्या पडू द्यायच्या नाहीत, व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला शिलाई द्यायची असते। तर या ठिकाणी पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला। त्यानंतर आता आपण डाचाला शिलाई देऊन घेऊया। डाचाची रुंदी घ्यायची अर्धा इंच, डाचाची उंची घ्यायची 4 इंच। दुसऱ्या साईडने सेम याच पद्धतीने डाचाला शिलाई देऊन घ्यायची। डाचाला शिलाई दिली की दोन्ही साईडनी कमरेचा जो भाग आहे तो थोडासा खाली आलेला असतो, तो आपल्याला कट करून घ्यायचा, एका रेषेमध्ये कट करायचं असतं। केलं त्यानंतर आता आपण काय करूयात, कमरेच्या भागाला पट्टी लावून घेऊयात। तर ही जी पट्टी आहे ना ती अस्तरची आहे, तर ही पट्टी 2 इंचची आहे आणि या पट्टीला मी एका साईडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली आणि ही पट्टी ठेवायची कमरेच्या भागापाशी आणि पट्टीला 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे खालच्या साईडने। ही अशी शिलाई दिली की मग पट्टी जी आहे ती आपण खालच्या साईडने फोल्ड करूयात आणि कडेने शिलाई देऊन घेऊयात आणि नंतर वरच्या साईडने मी हात शिलाई करून घेते। तर या ठिकाणी खालच्या साईडचा भाग झाला। आता आपण वरच्या गळ्याकडे जाऊयात। तर वरचा जो गळा आहे तो आता आपण गळ्याला काही केलं नाही, तर त्याला आता आपण काय करूयात, अस्तरची अशीच क्रॉस कपड्याची पट्टी कट करून घेतली 1.5 इंचाची आणि या पट्टीला मी एका साईडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली। तर ही पट्टी जी आहे ती वरच्या साईडने गळ्याला लावायचे। पट्टीला थोडंसं ओढत शिलाई द्यायचं आपल्याला। पट्टीला ओढून शिलाई दिल्यामुळे काय होतं, गळा जो आहे तो आपला व्यवस्थित येतो आणि पलटी वगैरे पडत नाही। तर इथे एक्स्ट्रा कपडा कट केला आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती असे कट द्यायचे। कट देणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग गळाच व्यवस्थित पलटी होत नाही। तर आता आपण ही जी पट्टी आहे ती खालच्या साईडने अशी फोल्ड केली आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची वरच्या साईडने। तर इथे मी वरच्या साईडच्या गळ्याला शिलाई देऊन घेतली। आता आपण खालच्या साईडच्या गळ्याला लेस लावून घेऊयात। नाजूक लेस लावायची, जास्त जाड वगैरे लावायची नाही, नाजूक लावायची, छान दिसते। लावायची असेल लावून घेऊ शकतो किंवा असंच जरी ठेवलं तरी खूप सुंदर दिसतो गळा। तर लेसला मी अगोदर फोल्ड केलं आणि बरोबर इथं गळ्यापाशी ठेवते आणि इथून एक गळ्याच्या साईडने अगोदर शिलाई देऊन घेते। व्यवस्थित शिलाई द्यायचं, लेस लावत असताना लेसला ओढायचं वगैरे नाही। आणि कोण्याच्या ठिकाणी लेसला एक चुनी देऊन घ्यायचं आहे, त्यामुळे कोणे छान दिसतात।
वरच्या साईडने लेस अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची आणि कट करून घ्यायची बाकीची आणि फोल्ड करून अशी शिलाई देऊन घ्यायचं. तर लेस लावून कंप्लीट झाली तर थोडंसं आपल्याला इथे लटकन सोडायचं आहे. लटकन सोडलं की खूप छान दिसतं. त्यासाठी मी काय केलं, रेडीमेड दोरी घेतलेली आहे आणि असे ब्लाऊज पीसचे तुकडे घेतलेले आहेत 4x4चे. असं त्रिकोणी करायचं आणि इथून एक वरून लेस लावायची. लेसला आपण इथून एक शिलाई देऊन घेऊयात. लेस जी आहे ती खालच्या साईडने लावायची जॉईंट भागाकडून. वरच्या साईडने खुला आहे, जो त्रिकोण दिसत आहे तो खुला भाग आहे. आणि लगेच सोबत आपण दुसरं लटकन तयार करून घेऊयात आणि यालाही लेस लावून घेऊयात. तर दोन्हीलाही लेस लावून घेतली. तर आता रेडीमेड दोरी घ्यायचं आणि त्रिकोणाच्या साईडने कमी दोरी ठेवायची आणि जॉईंट भाग जो आहे म्हणजे आपण लेस लावलेली आहे त्या साईडने अशी जास्त दोरी सोडायची आणि अशी एक त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची. आणि दुसरं जे लटकन आहे ते दुसऱ्या साईडने आपण तयार करून घेऊयात. एकाच दोरीला दोन्ही साईडने असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने. आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे लटकनचा तो कट करून घेऊयात. आता खूप छान दिसते हे लटकन लावल्यानंतर. मग डिझाईन आपली फायनल लुक पहा आता तुम्ही शेवटी. कसली मस्त डिझाईन आहे ही. तुम्हालाही नक्कीच आवडेल. तुम्ही तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की शिवून घ्या. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे सर्वच प्रकारच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत. ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावरती मला मेसेज करू शकता. तर या पद्धतीने लटकन लावायचे आहेत आपल्याला. एक खालच्या साईडने येऊ द्यायचं थोडंसं आणि एक अर्ध्यापर्यंत येऊ द्यायचं, म्हणजे छान दिसतं असं पाठीमध्ये पडलं की ब्लाऊज अंगात घातल्यानंतर. आणि इथून पॅक करूयात. आता शिलाई लॉक करून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आपल्याला इथं या पद्धतीने. आणि एक्स्ट्रा जी रेडीमेड दोरी आहे ती कट करून टाकायची. पहा इथं असं सुंदर असं लटकन आपण खालच्या साईडने लावलं. तर आता पाहू शकता फायनल लुक ब्लाऊज डिझाईनचा कसा आलेला आहे. खूप मस्त. तिथे एक वरी छोटासा पॅच लावला, नाही लावला तरी चालतो. खालच्या साईडने आपण नंतर हात शिलाई करून घेणार आहोत. फायनल लुक कसला भारी आलेला आहे. खूप सुंदर डिझाईन दिसते ब्लाऊज अंगात घातल्यानंतर, एकदम छान. समोरील भागाच्याही कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळून जाईल. हा बॅक डिझाईनचा झाला. पुढल्या व्हिडिओमध्ये समोरील भागाची कटिंग आणि शिलाई कशी करायचं त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.